नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. विण दोघातली तुटे ना आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेरका स्वानंदीने मल्लिका, निलिमा आणि ह्या सगळ्यांचे काही सत्य समरच्या समोर आणलेलं असतं. आत्तापर्यंत समर काही अंधारामध्येच होता. त्याला वाटत होतं की आनंद चुकीचा आहे, त्याने सगळं काही केलं आहे, पण नाही. हे स्वानंदी चांगलीच जाणून होती की ही निलिमा आणि मल्लिका ह्या दोघींचा काहीतरी प्लॅन आहे म्हणून. पण आत्तापर्यंत समोर जो काही अंधारामध्ये होता तो स्वानंदीने त्याच्यासमोर सत्य आणता शनी समोर म्हणतो, खरंच मी खूप चुकलो आनंद. असं काही म्हणता शनी आनंद पटकन आनंदकडे समोर ज्या टायमिंगला ते दोघांची मित्र दोस्ती यारी जे काही होतं ना, त्या टायमिंगला ते दोघंजणी सायकलवरून जायचे. ती सायकल घेऊन तावातावामध्ये समर कुठलाही मागचा पुढचा न विचार करता आनंदकडे जायला निघतो. आनंदकडे गेल्यानंतरनं भर पावसामध्ये समर त्या सायकलीवरून त्याच्या बिल्डिंगच्या खाली जातो. आनंद, अरे मी आलोय दोस्ता, यारा, असं काही म्हणतात. खूप तो एवढा रडकुंडीला आलेला असतो अक्षरशः. भर पावसामध्ये तो उभा राहा म्हणतो, अरे आनंद माझ्याकडून खूप चुकलं, तुला समजायला मी खूप वेळ गेला. एवढे दिवसांची आपली दोस्ती होती, पण स्वानंदी आत्ता कुठे आले, तुला खूप छान प्रकारे तिने समजून घेतलं आहे. तू चुकीचं नाही आहे, तिला सुद्धा माहिती आहे, पण मी जाणू नाही शकलो. आनंद हे सगळं त्याच्या रूममधून ऐकत असतो. आनंदलाही कळत नसतं की नक्की काय करावं तरी काय करावं. आनंदी राहत नाही, तो धावत पळत येतो. समरला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो की समर, बास तू मला माफी मागू नकोस, कारण की जे काही तुला मी केलं नाही तेच सत्य कळालं आहे ना. ह्याच्या पलीकडं अजून काय पाहिजे मला, ह्याच्या पलीकडं अजून काहीही नको. समर म्हणतो, अरे आनंद तसं नाही आहे रे, पण बघ ना, एवढ्या दिवसाची आपली मैत्री होती, पण त्या मैत्रीला शेवटी तडा गेलाच. ते फक्त आणि फक्त माझ्यामुळं झालं आहे. स्वानंदी बघ ना, आत्ता कुठे 4 दिवस झालं माझ्या घरामध्ये आले, माझ्या जीवनात आले, तरीही तिला चांगलंच तुझ्याशी मैत्री केली आणि तुला तिने जाणलं, आणि तू असं काही केलं नाही आहे. सगळं काही ती सांगत होती मला वारंवार, तरीही तिच्यावरती मी विश्वास ठेवला नाही. आनंद म्हणतो, अरे बाद झालं रे मित्रा, असं काय तू अजून सारखी माफी मागून तू मला एकदम शर्मिंदा करतोयस. समर म्हणतो, नाही, माझ्याकडून खूप घोर चूक झाली आहे. आत्ताच्या आत्ता तू घरी चल, माझ्या घरी, असं म्हणता शनी समर आनंदला घरी घेऊन जातो. स्वानंदी ही म्हणते की आनंददादा तुम्ही इथे? म्हणतो, हो, आमच्या दोघांमध्ये पहिल्यासारखी मैत्री झाली आहे. हे ऐकताच मल्लिका खूप शॉक होते. मल्लिका शॉक झाल्यानंतर नंदिनीही, ह्या दोघीजणी एकमेकींकडे पाहताच स्वानंदी नंदिनीपाशी येते, म्हणते की तुम्हाला हे सगळं करण्यामागचा कोणाचा हात आहे? नंदिनी मल्लिकाकडे बघते, नाही, कोणाचा हात नाही आहे. मला सांगितलं होतं एका व्यक्तीने करायला, पण त्याचं मी नाव नाही घेऊ शकत. तोपर्यंत स्वानंदी म्हणते, नाही नाव घेऊ शकत म्हणजे म्हणायचं आहे काय तुम्हाला? तुम्ही जर सत्य सांगितलं नाही ना, तर मला खरंच पोलिसांनाच बोलवावे लागेल. नंदिनी थोडीशी घाबरते आणि म्हणते की मला त्या गाडीमध्ये हार फक्त त्या मल्लिकाने ठेवायला लावला होता. तोपर्यंत हे सत्य समरच्या आनंदच्या समोर येतात. शनी खूप पायाखालची त्याच्या जमीनच सरकते. त्याला काय करावं काय नाही तेही कळत नाही. शेवटी आपल्या पाठीत खंजीर खुपसणारं दुसरं तिसरं कोणीही नसून घरातलाच माणूस आहे, आणि तोही विश्वासू. मल्लिका असं काही करेल त्याला असं वाटलं सुद्धा नव्हतं. वारंवार स्वानंदी त्याला सांगत असते की हे सगळं मल्लिकानंच केलं आहे, पण समर काही तिच्यावरती विश्वास ठेवत नव्हतो. आणि परत इथे समरचं आणि मल्लिकाचं दोघांचं हे सगळं बोलणं झाल्यानंतरनं मल्लिका पटकन समरच्या पायापाशी बसते आणि म्हणते की समर, खरंच मला माफ कर, मी खूप चुकीची गोष्ट केली आहे. तुमच्या दोघांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. समर तिचं एकही शब्द ऐकत नाही. म्हणतो की तुमच्या चुकीमुळे
आमच्या दोघांची एवढ्या दिवसाची मैत्री किती म्हणजे खराब झाली आहे तुम्हाला माहीत आहे का? एवढ्याच थोड्याशा गोष्टीवरून तुम्ही किती म्हणजे किती बवंडर केला होता. मल्लिका हात जोडून दोघांचीही माफी मागते. हे सगळं काही पाहताच थोडीशी ती बिथरलेली असते. तिला वाटतं की समर खरंच मला घरातून बाहेर काढतोय की काय असं तिला वाटत असतं. खरं तर आत्ता कुठे स्वानंदीने समरचे डोळे उघडलेले असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.